सगळ्यात आधी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्ही कधी असं मध्यरात्री झोपेतून अचानक दचकून जागे झाला आहात का? म्हणजे मध्यरात्रीच्या नीरव शांततेत तुम्ही आपल्या बेडरूममध्ये अगदी शांत निवांत झोपलेला आहात. दिवसभराच्या कामानं शरीर पुरतं थकून गेलेलं असते, विश्रांती घेत असते आणि अशातच तुम्हाला एखादं विचित्र भयानक स्वप्न पडले, ज्यात तुम्ही असेच बेडवर झोपलेला आहात आणि एक काळी आकृती तुमच्या खोलीत येते. तुम्ही त्या आकृतीला पाहून थोडे घाबरता, पण स्वप्नात, आणि काही समजायच्या आत ती आकृती तुमच्या अंगावर झेप घेते, छातीवर बसून तुमचा गळा दाबायचा प्रयत्न करते, किंवा स्वप्नात कोणीतरी तुमच्या मागे लागले. आपला जीव वाचवण्यासाठी तुम्ही जीवाच्या आकांताने धावताय, किंचाळण्याचा प्रयत्न करताय, पण तोंडातून आवाजच फुटत नाही. तुम्ही आता त्याच्या पकडीतून सुटण्याची केविलवाणी धडपड करत आहात, पण तुमचं सारं शरीरच जसं निकामी झालंय. ते तुम्हाला संपवणार इतक्यात तुम्ही खडबडून जागे झाला. अंग अक्षरशः घामानं चिंब भिजलेलं असतं, पण पुढच्या क्षणी तुमच्या लक्षात येतं की तुम्ही ठीक आहात. कोणीही तुमच्या छातीवर बसून तुमचा जीव घेत नाहीये. मनात थोडी भीती राहतेच आणि तुम्ही पुन्हा झोपायचा प्रयत्न करता. काही वेळातच झोपूनही जाता. पण तुम्ही कधी हा विचार केलाय का? स्वप्नात तुम्ही ज्याला पाहिलं होतं ते तुमच्या रूममध्ये अजून असू शकतं. हे केवळ एक स्वप्न नव्हतं, तर आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न होता. आणि जर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले तर असं पुन्हा घडणार असतं, आणि हे घडतंही. हे मी का सांगतोय हे तुम्हाला समजेलच, कारण मागील काही दिवसांपासून मी या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव घेतोय. आता काही क्षणापूर्वीच पुन्हा मला तो प्रत्यय आलाय. आजही गाढ झोपेतून नेहा अचानक जागी झाली. फक्त जागीच झाली नाही, तर एका झटक्यासरशी बेडवर उठूनच बसली. तिला काहीतरी भयानक स्वप्न पडलं असावं. त्यात आमच्या आलिशान बंगल्याच्या बाहेरील निर्जन रस्त्यावर काही भटक्या कुत्र्यांचा केकाटण्याचा आवाज रात्रीच्या त्या नीरव शांततेत अधिकच भयानक वाटत होता. त्यातलं एक कुत्रं तर कोल्हेकोई व्हावी तसंच अगदी ओरडत होतं. कदाचित ते रडत असावं, पण कुत्र्याच्या रडण्याचा तो भेसूर आवाज या रात्रीच्या समयी काळजात धडकी भरवण्यासाठी पुरेसा असतो. कदाचित त्या आवाजानेच ती उठली असावी, की दुसरं काही कारण असेल हे लक्षात येण्यापलीकडचं होतं. त्या भीतीनंच तिचं सर्वांग अगदी घामानं चिंब भिजलेलं, तर काळीजही अजून जोरजोरात धडधडत होतं. चेहऱ्यावर आलेले मोकळे केस बाजूला करताच तिच्या कपाळावर जमलेले घामाचे थेंब पाहून तिच्या भीतीची किंचित का असेना मला गंभीरता जाणवली. नाईट लॅम्पच्या अंधुक प्रकाशात माझी नजर समोर भिंतीवर एका खिळ्याच्या आधाराने टांगलेल्या घड्याळावर गेली. रात्रीचे 3:30 वाजून गेले होते. पहाटे तिच्या मखमली रेशमी मिठीत विरघळून गेलो होतोच की इतक्यात ती कसल्याशा भीतीनं परत जागी झाली. काही दिवसांपासून मी नोटीस करतोय ती अशीच रात्री अपरात्री दचकून जागी होते. आजही ती अशीच जागी झाली. ती म्हणजे नेहा, माझी बायको. आता मलाच समजेना की काय करावं. कदाचित नवीन लग्न झालंय त्यामुळं कोणाची तरी नजर लागली असेल. नवीन म्हणजे 2-2.5 वर्ष झालीच की. आता पण यावर काय उपाय करावा हेच कळत नाही. जेव्हा तिला जाग येते तेव्हा घामानं चिंब भिजलेलं तिचं शरीर अक्षरशः थरथर कापत असतं. कधीकधी तिचं सारं शरीर कोणीतरी घट्ट जखडून ठेवल्यासारखं होतं. मी तिला जाग करण्याचा प्रयत्न करतो, पण तिच्या तोंडातून
आवाजच फुटत नाही. मी कितीही हाका मारल्या तरी ती फक्त कणत असते आणि मग झटकन उठून बसते, थरथर कापत. कोण ते माहीत नाही, पण कोणीतरी आहे जे तिला त्रास देते. आपल्या विस्कटलेल्या केसांनी झाकलेला चेहरा गुडघ्यावर ठेवून क्षणभर तशीच बसते. काही विचारलं तर गप्पच राहते. न काही बोलते न काही सांगते. बेडच्या बाजूला छोट्या टेबलावर ठेवलेल्या प्लास्टिकच्या जगमधलं थोडंसं पाणी पिते आणि पुन्हा बेडवर माझ्या बाजूला येऊन आडवी होते. तिची अवस्था पाहून तिला मिठीत घ्यायचे धाडसही होत नाही. तिचं हे असं घाबरून जगणं मला खरंच असह्य होऊ लागले. सुरुवातीला काही वाटलं नाही, पण हळूहळू तिचा त्रास वाढतच निघालाय. काय उपाय करावा असं वाटतंय. चौरस्त्यावरील खडे घेऊन तिच्यावरून उतरून टाकावेत. लिंबू मधोमध कापून त्यात लाल भडक कुंकू भरून ते चौरस्त्यावर किंवा एखाद्या पुलाखाली टाकून यावं. लाकडी काड्यांनी विणलेल्या दुरडीत पांढरा भात, त्यावर गुलाल टाकून त्यावर चिमूटभर काळी हळद टाकून ते नदी, विहीर, तलाव अशा ठिकाणी ठेवून यावं. की कोण्या चांगल्या डॉक्टरला दाखवून औषधं घ्यावी. कोणीतरी काहीतरी उपाय सुचवा रे, जेणेकरून माझ्या बायकोला बरं वाटेल. टेबलवरच्या गुलाबी रंगाच्या प्लास्टिकच्या जारमधलं घोटभर पाणी पिऊन ती पुन्हा बेडवर आडवी झाली आणि आता बाहेर कुत्र्यांचं केकाटणंही थांबलंय. शांत, अगदी शांत. शांत वातावरण आहे, पण ही शांतता सुंदर नाही तर गंभीर आहे. या नीरव शांततेत त्या भिंतीवरच्या घड्याळाचा आवाज तेवढाच काय तो. टिक 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 टिक. त्या सेकंद काट्याला पाहत तिच्या बाजूला शांत पडलोय. पण तिची एवढी काळजी करण्याचं आणखी एक कारण आहे. ते म्हणजे नेहाला दिवस गेलेत आणि आता तिला 7वा महिना लागलाय. या अवस्थेत तिला असं भास होऊ नये यासाठी माझा खटाटोप, बाकी काही नाही. माझी बायको तशी धाडशी आहे, पण भूताखेतांची तिला जरा भीतीच वाटते. त्या बाबतीत मुलकाची घाबरट. मी तिला प्रेमानं ससा म्हणतो. ससा माहीत आहे ना किती धाडशी असतो. झाडावरचं सुकलेलं पान जरी अंगावर पडलं तरी भीतीनं सैरा वैरा धावणारा ससा, अगदी त्या सशासारखीच तिची अवस्था. आता नवीनच म्हणजे 2 वर्षापूर्वी लग्न झालंय, तेही अरेंज मॅरेज. म्हणजे जोडीदाराचे सुप्त गुण तुम्हाला लग्नानंतरच समजणार. लग्नानंतर 2 महिन्यांनी तिच्या मामाच्या घरी जेवायला गेलो होतो. तेव्हा मला तिच्यातील एक सुप्त गुण समजला. रात्री मामाच्या घरी जेवण आवरून निघायला जरा उशीरच झाला. तिचे मामा मामी राहायला आग्रह करत होते. रात्रीचे 10च तर वाजले होते आणि तासाभराचा रस्ता. मला चुकून सुद्धा नव्हतं राहायचं, पण नेहा मात्र राहायला तयार झाली. पण मी कसला ऐकतोय. मामा मामीचा निरोप घेऊन गाडीवरून घरी जायला निघालो. पण नेहा मात्र गप्पच होती. कदाचित तिला राहायचं होतं आणि मी नकार दर्शविला म्हणून नाराज असेल असं मला वाटलं. आमची गाडी गावच्या त्या ओबडधोबड रस्त्यावरून चालू लागली. नाराज आहेस, मी म्हणालो. ती एवढंच म्हणाली. शुक काय, बोल ना काहीतरी. बघ ना किती छान चांदणं पडले. त्यात गाडीवरून जाताना अंगाला झोंबणारा हा गारगार वारा. ही तरुण भरात आलेली रात्र आणि तू अशी माझ्यासोबत. काय रोमॅन्टिक क्षण आहे ना. मी जरा मागे सरकत तिला चिटकायचा प्रयत्न करू लागलो. प्लीज काही बोलू नका, मला भीती वाटते हो. तिच्या आवाजात कंप सुटलेला मला जाणवला. भीती? कसली भीती वाटते, मी काळजीनं विचारलं. तसा तिनं आपला उजवा हात पुन्हा माझ्या खांद्यावर ठेवत आवळला आणि डोळे गच्च बंद करून म्हणाली, पुढं काही अंतरावर एक ओढा आहे, तिथं काही झालं तरी तोंडातून शब्द काढू नका. का? मी सहजच विचारलं. तिथं बाधा होते लोकांना,
मी खूपदा ऐकलंय. तिचं बोलणं ऐकून मी जरा मस्करी करायचं ठरवलं. काही अंतरावरच ओढा आला. तसं मी म्हणालो, नेहा, ए नेहा, गाडीला काहीतरी झालंय ग. माझ्या बोलण्यानं तिच्या काळजाची धडधड वाढली आणि मी गाडी बरोबर ओढ्यावरच येऊन थांबवली. ती एकसारखी देवाचा धावा करू लागली. मला आता तिला जास्त भीती घालायची नव्हती. मी गाडी सुरू केली. तोच एक ससा गाडीच्या प्रकाशात आला. अगदी समोरच. तो मुरून तिथंच बसला होता. तो जागचा हालायला तयार नव्हता. आणि नेहा मात्र एकसारखी, अहो मागे चला, मागे चला, ऐका माझं, पाया पडते तुमच्या, मागं चला, पुढं काहीतरी विचित्र घडणार असं माझ्या मनाला वाटतंय, प्लीज प्लीज मागे चला. मी गाडी पुढं घेऊ लागलो. पण तो ससा काही जागचा हलेना. तसं मागून एक दुचाकी येत असल्याचं जाणवलं. ती दुचाकी आमच्या बाजूला येऊन थांबली. मामा तुम्ही? तिचे मामा गाडी घेऊन आले होते. गाडी बंद पडली म्हणून नेहानं फोन केलेला. मी जरा रागातच वळून नेहाकडं पाहिलं. तुम्ही एक म्हण ऐकली असेल ना, आपल्या पायावर कुऱ्हाड मारणं. बहुतेक यालाच म्हणत असावेत. तिला भीती दाखवायच्या नादात परत मामाच्या घरात गप गुमान आलो. रात्री एकमेकांच्या मिठीत झोपलो असतो, पण काय बोलायचं आता. मामा सर्वात थोरले. 2 मुली, दोघींचीही लग्न झालेली. रात्रीचे 11 वाजले असतील. मानसी आतल्या खोलीत मामीसोबत गप्पा मारत बसली होती, तर मी आणि मामा बाहेर अंगणात. सुपारीचं खांड आडकित्यात धरत हाताने दाब दिला. तसं खटकन त्याचे तुकडे झाले. एक तुकडा आपल्या तोंडात घेतला, तर दुसरा माझ्या समोर धरत मामानी पानाच्या स्टीलच्या चमकदार पेटीचं तोंड उघडलं. मी तुम्हाला थांबा म्हणून सांगितलं, त्याला एक कारण होतं. सुपारीचं खांड चगळत मामा बोलू लागलं. म्हणजे? मला नाही समजलं. त्यांनी दिलेला तो सुपारीचा तुकडा अजूनही माझ्या हातात तसाच होता. पाहुणं, नेहाला बाहेरच्या वाऱ्याची जाणीव होते. असं बोलतच मामानी तोंडातील पानाची पिचकारी पायऱ्याच्या बाजूला तयार केलेल्या छोट्या बागेत मारली. बाहेरचं वारं ते काय असतं? मला मात्र प्रश्न पडला. तसं मामा सांगू लागलं. तर काय झालं, ती लहान असतानाच आमची आई म्हणजे तिची आजी वारली. त्यानंतर काही दिवसातच तिला रात्री झोपेत कोणीतरी आपलं शरीर जकडून ठेवल्यासारखं वाटू लागलं. झोपेत कणायची, दचकून उठायची. आजीचा जीव होता तिच्यावर. आमच्या आबांनी नेहाला आजीच्या फोटोसमोर नेलं आणि हात जोडत म्हणाले, पोर झरझरती या, आज करू न ग, नाथ आहे तुझी. आणि खरंच काही दिवसांनी तिला होणारा त्रास बंद झाला. पण एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत नेहा राहायला आली होती. आज जिथं तुमची गाडी बंद पडली होती त्या ओढ्यावरच उताराला एक विहीर आहे. त्या विहिरीत साप, विरुळा हे खूप आहेत. त्यामुळं कोणी त्या विहिरीवर पोहायला जात नव्हतं. पण ओढ्यावर धुणं धुवायला मात्र सारं गाव जायचं. त्या दिवशी माझ्या दोन्ही लेकी आणि नेहा धुणं धुवायला गेल्या होत्या. दुपार झालेली. गाई, म्हशी, जनावरं पाण्यावर घेऊन आलेली माणसं आणि धुणं घेऊन आलेल्या बायकाही त्या ओढ्यावर होत्या. नेहा ओढ्याच्या काठावर झाडांच्या सावलीत बसून उन्हानं चमकणारं पाणी बघत होती. तिला ते खूपच छान वाटत होतं. तोच ओढ्यावर बांधलेल्या छोट्या दगडी पुलावरच्या रस्त्याच्या मधोमध एक तरुण बाई तिला उभी दिसली. तिनं नेसलेलं पांढरं जरद 9 वारी लुगडं दुपारच्या रणरणत्या उन्हात अधिकच उठून दिसत होतं. हातात गडद हिरवा चोडा तिच्या नितळ गोऱ्या अंगावर अधिकच खुलून दिसत होता. मोकळे सोडलेले केस जवळजवळ गुडघ्यापर्यंत लांब होते. कपाळावर टपोरं लाल भडक कुंकू तिच्या पांढऱ्या पडलेल्या चेहऱ्यावर अधिकच उठून दिसत होतं. ती बाई ओढ्याच्या पाण्यात पाहतच पुढे चालत होती. काठावर बसलेल्या नेहाची नजर तिच्यावर गेली. ती बाई
जसजशी जवळ येऊ लागली तशी एक गोष्ट नेहाच्या लक्षात आली. होरपळून जाणारं वैशाख वानव्याचं ऊन, या रणरणत्या उन्हात जिथं लोक क्षणभर उभं राहण्यासाठी सावली शोधायची, तिथं ती बाई मात्र कच्च्या खडकाळ रस्त्यावर अनवाणी पायाने चालत येत होती. नेहाची नजर आता त्या बाईवरच खिळली होती. ती बाई तिच्यापासून 20 पावलावर अंतरावर असेल आणि अजूनही ती ओढ्याच्या खळखळणाऱ्या पाण्याकडेच पाहत होती. तेवढ्यात तिने झटकन आपली मान फिरवली आणि नेहाकडे बघू लागली. मोठे डोळे करून आपल्यावर स्थिरावलेली तिची ती रखरखती नजर पाहून नेहाच्या अंगावर काटा उभा राहिला. जसजशी ती बाई चालत नेहाच्या दिशेने येऊ लागली तशी नेहा आजूबाजूला लोकांना पाहू लागली, पण तो आपापल्या कामात गुंग झालेला. नेहा त्या जागेवरून उठण्याचा प्रयत्न करत होती, पण जसं तिचं शरीर अपंगत झाल्यासारखं काहीच हालचाल होत नव्हती. वरून रखरखत्या उन्हाचा तडाखा आणि समोर ती विचित्र स्त्री जी आता तिच्या जवळ जवळ येत होती. आता ती जवळच येऊन उभी राहिली, अगदी समोर. नेहा, कुठं निघालीस ग? माझ्या थोरल्या पोरीनं ओढ्याच्या खळखळणाऱ्या पाण्यातून चालत निघालेल्या नेहाला विचारलं, पण काही न बोलता ती तशीच पुढं चालू लागली. मध्यानीच्या सूर्याची किरणं ओढ्याच्या पाण्यातून तिच्या चेहऱ्यावर पडून चमकत होती. आता दोन्ही मुली नेहाला हाका मारू लागल्या तशी आजूबाजूला जनावरं पाण्यावर घेऊन आलेली सगळी लोक तिच्याकडेच पाहू लागली. ती विहिरीच्या कठाड्यावर उभी राहिली. तसं दोघं तिघं पुरुष तिला पकडायला धावले. तिनं एक नजर वळून मागे पाहिलं आणि झटकन पाण्यात उडी घेतली. कोण होती ती बाई? मी मामांना विचारलं. शामू देसाईची सून. 2 दिवसांपासून बेपत्ता होती. सगळीकडे शोधलं पण सापडली नाही. नेहाला विहिरीतून काढताना तिचं पण प्रेत हाताला लागलं. तिनं त्या विहिरीत उडी मारून जीव दिला होता. त्यानंतर नेहाला तिनं वरीसभर त्रास दिला. मामांच्या तोंडून त्या रात्री मला नेहाचा सुप्त गुण समजला. तिला आपल्या आजूबाजूला असणाऱ्या असामान्य नैसर्गिक शक्तीची, साध्या भाषेत सांगायचं झालं तर भूत प्रेत यांची जाणीव होते. आजही ती अशीच कुणाच्या तरी जाणीवीने उठली. एखादा आत्मा, भूत यांचा वावर आमच्या बेडरूममध्ये आहे. मला तर काहीच सुचेनासं झालंय, कारण आता हे रोजचं झालंय माझ्यासाठी. तसं मी तिला समजून घेतो, पण मला त्या दिवशी तिचा खूप राग आला. ती प्रेग्नंट आहे ही गुड न्यूज मला मिळाली आणि आनंदाच्या भरात मी तिला म्हटलं, मुलाचं नाव ऋषभ ठेवू. तशी ती किंचित रागावली. भोवया आकसतच मला म्हणाली, मुलगी झाली तर? मी तर क्लिअर केलं, मला मुलगाच हवा. वंशाला दिवा पाहिजे ना. एवढी प्रॉपर्टी काय जावायच्या घशात घालायची? मुलगा हा हवाच. आणि या गोष्टीवरून आमच्यामध्ये जवळजवळ रोजच भांडणं व्हायला लागली. एकदा तर मी तिच्यावर हात उचलला. एवढ्यावरच थांबलो नाही तर तिच्या मुलीला पोटात संपवायला बरंच काही केलं. मी तरी काय करणार? बाबांना नातूच हवा होता आणि मी आपल्या बाबांचा शब्द ओलांडू शकत नव्हतो. एकदा जबरदस्तीने ॲबॉर्शनसाठी नेलं. 4 पैसे तोंडावर फेकल्यावर डॉक्टरही तयार झाला, पण आमचा नंबर आलाच होता की त्या दवाखान्यावर पोलिसांनी धाड टाकली. झालं, दवाखान्याला कुलूप लागलं. साला एक प्लान काम करत नव्हता. रोज 1-2 पेग दारू पिणारा मी आता अख्खी बाटली दारू पिऊ लागलो. टेन्शन साला, नुसतं टेन्शन. आणि ते टेन्शन कमी करायला दारू. एक दिवस दारूच्या नशेत विचार केला, आता नेहालाच संपवायचं, म्हणजे तिच्या पोटातली मुलगीही संपेल. आता तुम्ही विचार कराल की एकदा म्हणतो बायकोची काळजी वाटते आणि एकदा म्हणतो की तिला संपवायचा विचार करतोय, म्हणजे याचं चाललंय तरी काय? सगळं सांगतो. तर एकदा मेडिकलमधून विषाची बाटली आणली आणि तिला संपवायचा प्लान केला. त्या दिवशी रात्री
तिच्या जेवणात विष कालवून मी बाहेर हॉलमध्ये पुन्हा दारू पीत बसलो. सकाळी उठून पाहिलं, घरात रडारड सुरू होती. लोक जमलेली. आई धाय मोकलून रडत होती, तर शेजारच्या महिला तिला सावरत होत्या. डावीकडे नजर गेली आणि नेहा, ती तर अगदी ठणठणीत होती. नेमकं काय झाले हे समजायला वेळ नाही लागला. तिला विष घालून मारायला आणलेली बाटली अजूनही बाथरूमच्या खिडकीत रिकामी होऊन पडलेली. पण त्या रात्री नेहा मात्र जरा हुशारच निघाली. मला मात्र दारू नडली. मी आता तिला काहीच बोलत नाही. खरंच, पुरुष किती निष्ठुर असला तरी त्याच्या पत्नीचं मन त्याच्यासाठी तुटत असतं. मी तिला इतका त्रास दिला, शिवीगाळ केली, मारहाण केली, पण तरी आजही तिच्या डोळ्यात माझ्यासाठी पाणी येतंय. बेडवर उजव्या कुशीवर पडूनच तिची नजर भिंतीवर अडकवलेल्या माझ्या हार घातलेल्या फोटोवर स्थिरावली. मी मात्र तिच्या मागे बेडवर पडूनच तिला पाहतोय. डोक्यात एवढाच विचार घुमतोय की तिला होणारे हे भास कधी कमी होणार. कोणती अदृश्य शक्ती आहे जिची जाणीव तिला होत आहे आणि ती अशी रात्री अपरात्री दचकून उठते. राहून राहून मला याच गोष्टीची काळजी वाटते. काळजी वाटण्याचं कारणही तसेच आहे. म्हणजे आता मीच तिच्या पोटी जन्म घेणार आहे, तिच्या मुलीच्या रूपात.